नमस्कार मंडळी, तर मी आहे पूनम आणि तुम्हा सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. तर फ्रेंड्स, मी आहे ना आज असा व्हिडिओ घेऊन आले की म्हणजे माझ्या मनातल्या काही गोष्टी आहेत ते की मला शेअर करावंसं वाटलं, म्हणून मी म्हटलं की आज चला असंच सांगूयात. तर फ्रेंड्स, म्हणजे तुमच्यातलं पण असं कोणी नक्कीच असेल असं मला वाटतं. तर मी सांगते आता की कशाबद्दल बोलते मी. तर आहे ना, मी एकदम नवरात्री स्टार्ट आहेत आता जसं की, तर मी जेव्हा नवरात्री स्टार्ट होणार होतं ना त्याच्या पण आधी ॲटलिस्ट 1 ते 1.5 महिना एक व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला. इंस्टावरती सारखी रील्स येत होती आणि अशी कपल रील्स होती बघा, दांडी पकडलेली नवऱ्याने आणि ती मस्त गोल गोल फिरती आहे आणि एकदम छान अशी रील्स काढत होती. तीच रील्स मी सेव्ह करून ठेवली होती ह्या आशेने की मी पण ती रील्स काढणार आहे म्हणूनच. तर आता झालं असं, रील्स काढणारे सेव्ह वगैरे करून ठेवली. मी आकाशला पण बोलले की आपण असे रील्स काढूया दोघे, आणि तोही हा बोललेला त्यावेळेला. तर झालं असं की म्हणजे नवरात्री स्टार्ट झाली, दुसऱ्या दिवशी जो विकअप असतो तोही त्याचा कॅन्सल झाला. आणि अजून मग त्यानंतर 8 दिवस तर झालेच नाही अजून. आता पाहूया मंगळवारी काय होतं आहे. आणि त्यानंतर कुठं दांड्या खेळायला पण घेऊन नाही गेलेलं मला, त्यामुळे रील्स कशी काढू मलाच काही कळणार. आणि माझ्यासमोर नाही इंस्टाला सारख्या त्याच रील्स पडत आहेत. म्हणजे मला खूप जास्त मनातून असं हे वाटतंय, मी जळत नाही आहे दुसऱ्यावरती, पण एक नाही का हे असं वाटतंय मनात. म्हणून मी म्हटलं यार, मी एकटीच अशी नसणार आहे की जिने रील्स सेव्ह करून ठेवले असेल पण ड्रीम कम्प्लीट नसेल झालं. तर अजून पण कोणी असेल, मग मी एकटीच का टेन्शन घेऊ. त्यांना पण सांगते आणि त्यांना पण सांगते की तुम्ही पण ड्रेस घ्या, मी एकटीच का घेऊ नाही का. म्हणजे सारखं माझ्या डोक्यात फिरतंय की ही वस्तू नाही झाली माझी कंप्लीट नाही झाली. तर म्हणून म्हणलं तुम्हाला पण सांगावं. आणि अजून पण खरंच वाटत नाही होईल म्हणून, कारण आता नवरात्री संपायला 2-3 दिवसच राहिले. तर आणि जेव्हा सुट्टी असेल तेव्हा, सुट्टी जरी असली तरी पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी दांडा खेळायला घेऊन जाईल तेव्हा खरं, तेव्हा पण रील्स काढायला म्हणजे कसं हे होणार काय माहिती काय होतं आहे. आणि हेच माझ्यासारखं मनात येतं, म्हणून म्हटलं मी तुम्हाला आजच शेअर करावं. माझ्या मनात येतं म्हणजे आणि अजून खरंच कोणीतरी असेल मला सांगा नक्कीच, कोण कोण आहे अजून असंच माझ्यासारखं ड्रीम घेऊन बसलेलं आणि कम्प्लीटच नाही झालं. आणि मला एक पण हसायला पण येते की मी 1 महिना आधी रील सेव्ह केली तरी माझ्याच्याने झालं नाही, आणि एक साईडने वाईट पण वाटतं यार नाही झाली. ॲटलिस्ट मी नवरात्रीचं शूट तरी बरं झालं की घेतला करून आधीच झाला म्हणून, नाही तर अजून पण मी असंच म्हणजे माझं हे झालं असतं टाईम शूट, तो पण नसता झाला. आणि तर आता मला असं वाटतं इन्स्टा ओपनच नाही करावं, कारण मला सगळ्या रील्स त्याच येत आहेत सारख्या. मग कदाचित माझ्या मनात ती रील्स खूप जास्त बसली आहे, त्याच्यामुळंच माझ्यासमोर सारखे सारखे 30 रील्स येते आहे आणि मी पण तीच बघते. आणि मी असं 2-3 रील्स त्याच सेव्ह केलं, थोड्याशा वेगळ्या होत्या पण सेव्ह करून ठेवलं, कारण माझं म्हणणं असं होतं की मी ती रील्स काढणारच आहे. आणि अजून पण मी हार नाही मानत, ते मी काढेलच. आणि नाही काढली तर मग नेक्स्ट नवरात्रीची वाट बघेल आणि तेव्हाच काढेल, त्यावेळेला आधीच काढून ठेवेल. आणि सगळ्यात म्हणजे माझे दांडे खेळायचं ड्रीम पण, कारण मी कुठं गेलेच नाही. आणि बॅकग्राऊंडचा खूप जास्त आवाज येतो आहे त्यामुळे ते इग्नोर करा, कारण इथं खूप जास्त आवाज येतोच. त्यानंतर फ्रेंड्स असंच होतं. आणि तुम्ही पण सांगा तुमच्यात पण असं कोण कोण आहे मग की जे नाही का मस्त कपल रील्स काढू म्हटले, दांडे घेऊन फिरायचं गोल, ज्याने ड्रीम स्वप्न पाहिलं आणि ते कम्प्लीटच नाही झालं. काही मुली पण असू शकतात, मुलं पण असू शकतात, कोण आहे ते नक्की सांगा मला पण. आणि माझ्यासारखं कोणाकोणाचा पोपट झाला ते पण सांगा. चला तर फ्रेंड्स, भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. आणि माझे पूर्ण ब्लॉग पाहत जा, कसे वाटले तेही सांगत जा कमेंटमध्ये. आणि माझ्या इंस्टाला फॉलो नसेल तर इंस्टाला पण जा, फॉलो करा, मी लिंक दिलेलीच आहे यूट्यूबमध्ये पण, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय बाय.